वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बिगनर्स जे आहेत त्यांनी कशा प्रकारे इंग्रजीचं वाचन करावं. जर तुम्ही गृहिणी असाल तर आपल्या मुलाला हा व्हिडिओ तुम्ही लावून देऊ शकता, जेणेकरून ते कशा प्रकारे इंग्रजीचं वाचन करतील. छोटे छोटे वर्ड्स जे वाचताना आपल्याला प्रॉब्लेम्स क्रिएट करत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच प्रॉब्लेमला, हे समस्येचं उत्तर कशा प्रकारे काढू याच्यावर काम करणार आहोत. तर इंग्लिश लर्निंगमध्ये हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. जर तुम्ही ते बाकीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पाहून घ्या. आणि आज व्हिडिओला आपण सुरुवात करूया. RAVI याला काय वाचणार आपण? रवी. काय वाचणार? रवी. रवी इज. ए आल्यानंतर काय वाचणार? रवी इज अ स्मॉल. हा BOY काय वाचू आपण? बॉय. WHO काय वाचणार? हू म्हणजे कोण? हॅज. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की जेव्हा ओ येतं तेव्हा इंग्रजीमध्ये ओ न वाचता अ चा उच्चार केला जातो आणि अ चा उच्चार काय केला जातो? आ. म्हणून इथे HAS हॅज आणि यस चा उच्चार ज म्हणून केला जाईल. हॅज. इथे अ. हॅज अ. हे काय होईल? लिटल. म्हणून इथे लिटल. डॉग. ओ चा उच्चार आपण म्हणलं होतं अ म्हणून करायचा आणि हा काय येईल? डॉग. द. परत डॉग आलेला आहे. द डॉग लाईक्स. जेव्हा आय आणि ई हे दोघं जोडीला येतात तेव्हा कसं वाचायचं? लाईक्स. लाईक्स. टू. PLAY काय वाचणार? प्ले. काय वाचणार? प्ले. EVERY एव्हरी. एव्हरी. DAY डे. हे AN आणि हे ड म्हणून वाचणार आपण याला अँड. हे फॉलोज. अगेन स चा उच्चार कसा केला जाईल? ज म्हणून केला जाईल, जसं आपण हॅज मध्ये केला होता. म्हणून इथे फॉलोज. ज असा हलंत करू. रवी. एव्हरी. आपण पाहिलं होतं एव्हरी कुठे? इथे एव्हरी. आणि समोर काय आहे? वेअर. एव्हरीवेअर. जेवढे काही इंग्रजीमध्ये मोठे शब्द राहतात त्यांना फक्त फोडून किंवा त्यांची फोड करून जेव्हा आपण वाचतो तेव्हा ते वाचायला आपल्याला सोपे जात असतात. म्हणून हा मोठा शब्द आहे, पण याला जर दोन फोडी करून वाचला असेल तर आपल्याला किती सोपा गेला? हा एव्हरी आणि हा वेअर मिळून काय होईल? एव्हरीवेअर. आता हा ONE आपण जसं ONE ला काय असतं? वन टू असं, पण हा वन आणि हा डे. आता पहा बरं, एव्हरी डे म्हणजे अगेन. तर जे शब्द, काही मोजके शब्द असतात इंग्रजीमध्ये जे वारंवार आपल्याला वाचनामध्ये येत असतात, ते जर आपण एकदा पाठ करून किंवा वाचनामध्ये सराव केला तर आपल्याला कोणताही इंग्रजीचा पॅरेग्राफ नक्की वाचता येईल. म्हणून हे काय होईल? वन डे. TH ला काय वाचलो आपण? द. वन डे द डॉग. ओ चा उच्चार कसा घेणार? अ. म्हणून हा होईल डॉग. इथे यस आलेला आहे म्हणून अनेक वचन होईल. डॉग. रन्स. इथे यू आणि एन जोडून आहे म्हणून एन आणि यस हे जोडून होईल. रन्स. हे काय? अ आणि हे वे. अवे. हे अँड. रवी. हा काय? फला दुसरी उलांटी फी आणि हे ल. फिल्स. इथे स लावला आहे म्हणून स चा उच्चार फिल्स. इथे व्हेरी. वला डब्ल्यू पण येतं आणि व्ही पण येत असतं. सॅड. ए चा
जातील. लुक्स हा काय फॉर. आपण म्हणलो होतो ओचा उच्चार कसा घेतो अ म्हणून घेत असतो म्हणजे हा फॉर. हीज अगेन यसचा उच्चार काय येईल ज म्हणून येईल म्हणून हीज. हीज डॉग. आयनला काय असतो आपण इन. इन म्हणजे आतमध्ये इन. हे मेनी याला काय जायचं मेनी. जेव्हा शेवटी व्यंजनाला वाय लागत असतं तेव्हा त्या व्यंजनाचा उच्चार दुसरी लांटीनं घ्यायचा असतो. एक्झाम्पल इथे एन वाय आहे तर नी घेतलं. डी वाय असेल तर डी घेणार. टी वाय असेल तर टी घेणार. एम असेल तर मी घेणार. मग इथे एन वाय आहे म्हणून आपण काय घेतलं नी म्हणून मेनी. हे काही प्लेसेस. ए आणि ई जेव्हा जोडीला येतात तेव्हा इथं उच्चार ईचा घेतला जाईल आणि इथे एचा म्हणून हे काय होईल प्लेसेस. प्लेसेस ॲट लास्ट. लला काना ला तर काय एल ए ला आणि हे स आणि ट जोडून आहे कारण याच्यामध्ये ए हे स्वर आहे का नाही म्हणून हा येईल लास्ट. हा काय याला वाचायचं ही. याची ही म्हणजे काय तो ही. हा काय फाइंड्स. फाइंड्स. फाइंड्स हीज. हे काय डॉग. इथे अँड. इथे फिल्स. फिल्स. फला दुसरी लांटीला आपण काय घेतो डबल ई घेत असतो म्हणून इथे फिल्स. हे व्हेरी. हा पहा आपण पाहिलं होता इथे एन वाय ला आपण नी वाचलो मग इथे आर वाय आहे तर त्याला काय वाचणार री मग येणार व्हेरी. आणि इथे एचा उच्चार ॲ घ्या हॅ आणि हा पी शेवटी पी वाय पी हॅपी. व्हेरी हॅपी. तर अशा प्रकारे आपण एक छोटासा पॅराग्राफ कंप्लीट केलेला आहे. आय होप जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील किंवा हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला छोटीशी काही माहिती मिळत असेल आणि जी तुमच्यासाठी युजफुल ठरत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.